मंडळी नमस्कार. मंडळी भूमिनायकच्या या भागात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि भूमिनायकच्या माध्यमातून अनेक ॲग्रिकल्चरचे शेतीविषयीचे विषय आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येत असतो. आजचा विषय इंटरेस्टिंग आहे. खरं तर आपण जुन्या लोकांकडून बऱ्याच ऐकलं असेल की आमच्या काळामध्ये खूप सकस असा भाजीपाला आम्ही खात होतो, त्याच्यामुळे आजही आम्ही इतके सशक्त आहोत, चांगले आहोत, सुदृढ आहोत अशी आपण वल्गना बऱ्याच लोकांकडून ऐकत असतो. याच्या पाठीमागची कारणंही श्रोते हो तशीच होती मित्रांनो, तशीच होती. कारण त्या काळाचा जर विचार केला तर त्या काळामध्ये 40s असेल, 30s असेल किंवा 50चा जो पूर्वार्ध असेल अशा काळामध्ये आपल्या शेतीमध्ये रासायनिक निविष्ठांचा वापर अतिशय कमी होता. त्याच्यामुळे जी पिकं होती, जे अन्नधान्य पिकवलं जायचं ते सकस असायचं. पण त्याच्यानंतर कृषी क्रांतीचा जर आपण विचार केला तर आपण अधिक उत्पन्नासाठी सगळ्या प्रकारच्या रासायनिक निविष्ठांचा वापर आपल्या शेतीमध्ये सुरू केला आणि तिथूनच खऱ्या अर्थानं आरोग्याला आपल्या एक वेगळं वळण लागलेलं आहे. आपण धोक्याच्या पातळीवर येऊन पोहोचलेलो आहोत. तर कशा पद्धतीनं आपल्या ताटामध्ये हे अन्न वाढलं जातंय, त्याच्यावर काय उपाययोजना आहेत याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण सर्वच जणांना ताजी फळे आणि फळभाज्या ह्या आवडतातच, परंतु कधी विचार केलाय का या भाज्यामध्ये कदाचित विष देखील असू शकतं. होय, विषच. अधिक उत्पादन असेल किंवा शेतीमधील किडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरमसाठ पद्धतीनं आपण कीटकनाशकांचा वापर करतोय आणि तो वापर आपल्या खायच्या ताटापर्यंत केव्हाच येऊन पोहोचलाय. फळे, भाज्या आणि अन्नामध्ये धुतल्यानंतर किंवा सोलल्यानंतरही कीटकनाशकांचे अवशेष तसेच शिल्लक राहत आहेत आणि खरी चिंतेची बाब तर हीच आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये याबाबत बरीचशी जागरूकता दिसून येते. कीटकनाशके आणि रसायनांचे आता दूरगामी परिणाम आपल्या समोर दिसून येत आहेत. यातून खरा भयंकर परिणाम म्हणजे कीटकनाशकांच्या अति वापरामुळे प्रजनन क्षमता कमी होते आहे. गर्भपातांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. कीटकनाशकांच्या प्रादुर्भावाने पुरुषांमधील प्रजनन क्षमता ही वरचेवर कमी होताना दिसून येते आहे. काही निष्कर्षांनुसार यांच्या संपर्कात येऊन त्वचा रोगाचा धोका प्रचंड वाढला आहे. कीटकनाशकामध्ये ऑर्गेनोक्लोरिन, ऑर्गेनोफॉस्फेट्स, कार्बामेट्स आणि ट्रायझिन यांचा समावेश होतो. खरं तर 1930 आणि 1940च्या दशकात प्रथम तणनाशकांचा शोध लागला. दुसऱ्या महायुद्धानंतर सिंथेटिक कीटकनाशकं लोकप्रिय झाली. आज $45 अब्ज उद्योगात 3.5 अब्ज किलोग्रॅम कीटकनाशके वापरली जात आहेत. कीटकनाशकांच्या वापरामुळं हवा, पाणी, जमीन हे महत्त्वाचे स्रोत संकटात येत आहेत. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मातीमधील सूक्ष्मजीव, जैव रासायनिक घटकांवर भयावह परिणाम होताना दिसून येतो आहे. आणि एवढंच नाही, याचा परिणाम प्राणी, पक्षी आणि जलचर जीवांमध्येही होत आहे. एकूणच या सर्व वसुंधरेवर मानव निर्मित या विषयाचा परिणाम होताना दिसून येत आहे. म्हणूनच आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण आपल्या शेतीमध्ये प्रामुख्यानं जैविक कृषी निविष्ठांचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. यासाठी नवीन जैविक आणि सेंद्रिय पद्धतीच्या उपाययोजना करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये आपल्याला जैविक कीटकनाशके, निंबोळी अर्क असेल, दशपर्णी अर्क असेल आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धत, ज्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट असं सुद्धा आपण म्हणतो, त्याचा अवलंब करणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. आपल्या भविष्यातील पिढीसाठी हे गरजेचं आहे. त्यामुळे 1 एकर मॉडेल असेल, त्याचबरोबर आपल्या परिवाराला पुरेल एवढं अन्नधान्य आणि भाजीपाला आपण लावू शकतो. त्याचबरोबर अंगणातील रोपवाटिकेमध्ये सुद्धा असा भाजीपाला आपण तयार करण्याची सध्या गरज आहे. या विषयापासून आपण याच पद्धतीतून भविष्यामध्ये मुक्ती मिळवू शकतो. याचबरोबर आपल्या ताटामधील ज्या सध्याच्या भाज्या आहेत त्या आपण सुरुवातीला मिठाच्या पाण्यात धुवून सुद्धा आता घेणं गरजेचं आहे. एकंदरीत आपल्या भविष्याचा विचार करता
जर आपलं आरोग्य, शेती, वनस्पती आणि परिसर विषमुक्त हवा असेल तर निश्चितपणे मित्रांनो संकल्प करा, प्रण करा सेंद्रिय शेती करण्याचा आणि ज्या नवीन उपाययोजना येणार आहेत ज्या सेंद्रिय पद्धतीमध्ये मोडतात तर त्याचा अवलंब जर आपण नाही केला तर हे जे आपण बघतो आहोत भयंकर परिणाम आपल्याला निश्चितपणे भोगावे लागतील। आपण नेहमी सेंद्रिय शेती असं म्हणत असतो, परंतु सेंद्रिय शेतीची मूळ संकल्पना ही निसर्ग शेतीची आहे। आपल्या निसर्गात उपलब्ध असलेल्या घटकांचाच वापर यासाठी करणं महत्त्वाचं आहे। यासाठी जाणीव जागृती होणं गरजेचं आहे। काही राज्यांनी आणि प्रांतांनी आपली मर्यादा ओलांडली आहे। या राज्यात आता कॅन्सर ट्रेन देखील सुरू झालेले आहेत। त्यामुळे अशा कॅन्सर ट्रेन जर आपल्याला टाळायच्या असतील आणि पुढचं भविष्य जे आहे ते सुदृढ, आरोग्यदायी आणि निसर्गदायी करायचं असेल तर आपली शेती रसायनमुक्त करणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळं आपल्या भविष्यातील उत्पादन ही निश्चित वाढणार आहे। त्यासाठी आपल्या पुढाकाराची ही निश्चित गरज आहे। तर मंडळी, असेच इंटरेस्टिंग विषय घेऊन आपण भूमिनायकच्या माध्यमातून पुढील भागामध्ये आपण भेटणार आहोत आणि त्याच माध्यमातून शेतीचं जे आधुनिक स्वरूपातील चित्र आहे ते भूमिनायकच्या माध्यमातून दाखवण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका आणि आपण पाहत रहा भूमिनायक।